नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असा तयार होणारा आलू चिला ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा कलोंजी घेतलेले आहे, 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी एका बाउलमध्ये 5 बटाटे उकडलेले घेतलेले आहेत. आपण आता हे मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहोत. बटाटे असे मॅश करून घ्यायचे. आपले बटाटे मॅश करून झालेले आहेत. आपण आता ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत. मग त्याच्यानंतर आपण कांदा घालून घेणार आहोत बारीक चिरलेला. मग जिरं घालून घ्यायचं आहे. मग लाल तिखट मसाला, कलोंजी घालायची आहे, धणे पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मग हाताच्या साहाय्याने असं हे मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहोत. मी इकडे 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. बघा असं पीठ झालं पाहिजे पातळ. हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं पातळ पीठ झालं पाहिजे. बघू शकता. आता मी तुम्हाला हे 2 प्रकारे आलू चिला कसा करायचा ते दाखवणार आहे. पहिला प्रकार तुम्हाला दाखवते. इकडे मी तवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे बटाट्याचं. मग असं थापून घ्यायचं आहे. आपण जसं थालीपीठला थापतो तसं थापून घ्यायचं आहे. मग दुसऱ्या बाजूने असं शेकून घ्यायचं. बघा आपला आलू चिला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण दुसऱ्या पद्धतीने आलू चिला कसा करायचा ते बघूया. असं पीठ घ्यायचं बॅटर बटाट्याचं. मग ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. जसं आपण चण्याच्या पिठाचा पोळा करतो तसं हे बॅटर झालं पाहिजे. मग तव्यामध्ये तेल घालून घ्यायचं. मग ते बॅटर घालून घ्यायचं आहे डोशासारखं. बघू शकता. मग बाजूने असं तेल सोडायचं. असं तेल सोडायचं. मग पलटवून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे. बघू शकता. असं पलटवून घ्यायचं. आपला कुरकुरीत असा आलू चिला तयार झालेला आहे. तो तुम्ही टॅमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी ह्याच्याबरोबर पण खाऊ शकता. अगदी लगेच तयार होणारा आलू चिला आहे हा. माझी ही एकाच बॅटरपासून 2 प्रकारे आलू चिल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्ही पण ही झटपट तयार होणारा आलू चिला घरच्या घरी बनवा. धन्यवाद.